पाहुण्यांचं एकदा मनापासून स्वागत। आजचे प्रमुख पाहुणे आदित्य माधव चौंडे, शिक्षण BSc कम्प्युटर सायन्स, सिम्बायोसिस कॉलेजमधून। त्यांना जर्मन भाषा अवगत आहे। नोकरी म्हटलं तर एक्सा बिझनेस सर्व्हिसमध्ये जर्मन भाषा तज्ज्ञ म्हणून त्यांनी 2014 ते 2017 पर्यंत ते कार्यरत होते। त्यांचा व्यवसाय वाई येथे श्री लक्ष्मी प्रिंटर्स अँड पॅकेजिंग उत्पादने बनवणे व त्यावर प्रिंटिंग करणे हा त्यांचा व्यवसाय आहे। 2011ला पासोडीचे धागेदोरे हा ऐतिहासिक लेख त्यांचा प्रसिद्ध झाला। 2022ला सहज हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला। वाईतील वाडे संस्कृतीवर त्यांनी लेख लिहिले। भारतातील शिवपूजा, इतिहासाच्या पाऊलखुणा, प्राचीन मंदिरे, स्थापत्यकला, छत्रपती शिवाजी महाराज राज्यव्यवहार कोश यावर लेखन केले। नदीकाठची प्राचीन मंदिरे यावर सुद्धा त्यांचं सुंदर लेखन आहे। प्रियदर्शिनी फाउंडेशन मुंबई या संस्थेचा त्यांना समाजभूषण हा पुरस्कार मिळाला आहे। भारतीय इतिहास संशोधक मंडळाच्या संस्थेचे ते आजीवन सदस्य आहेत। वसंत व्याख्यानमालेत महत्त्वपूर्ण त्यांचा सहभाग असतो। निसर्ग संवर्धन, पक्षी निरीक्षण यावर त्यांची नेहमी व्याख्याने सादर होतात। असे हे पाहुणे आपल्याला लाभले आहेत। त्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत स्वागत स्वागत। आज मराठी विषयी आपण बोलणार आहोत। आता सगळ्यांना प्रश्न पडेल की आपण रोजच बोलतो की मराठी, आपण रोजच बोलतो, मग त्याच्याविषयी वेगळं काय बोलणार आहोत? वेगळं काहीच नाही बोलणार आहोत। जे रोज बोलतो तेच बोलणार आहोत, फक्त ते किती महत्त्वाचं आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्याला माहिती, आता काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र शासनाने माफ करा, केंद्र सरकारने अभिजात मराठी हा आपल्या मराठी भाषेला दर्जा दिलेला आहे। तर आता हा अभिजात मराठी म्हणजे काय, किंवा तो कशामुळे मिळाला, मराठीच्या गमती जमती काय आहे, हे थोडंसं या प्रेझेंटेशनमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। जमेल तेवढे मराठी शब्द मी वापरण्याचा प्रयत्न करणार आहे। पूर्णपणे शक्य आहे का नाही मला पण माहिती नाही, कारण आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये इंग्रजी शब्द आपण असेच सहज बोलून जातो। ते चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाही, पण काही प्रमाणात आपली जी भाषा आहे, आपली मराठी भाषा आहे, ती आपणच जपली पाहिजे। त्याचा जमेल तेवढा पुरस्कार केला पाहिजे, त्याचा जमेल तेवढा वापर केला पाहिजे। तो कुठल्या पद्धतीने, कशा पद्धतीने केला पाहिजे हे प्रत्येकाने याकडे लक्ष द्यायला हवं। आणि लहान मुलं आपण सगळे, मी पण लहानच आहे, तुमच्यापेक्षाही लहान आहे मी म्हणू शकता, त्यामुळे आपण आत्ता लहान वयापासूनच जर या गोष्टींकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर तो एक पुढे जाऊन आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल। सुरुवात करताना सर्वप्रथम अभिजात भाषा म्हणजे काय। आता आपल्याला मी आता सांगितलं की अभिजात दर्जा आपल्या मराठी भाषेला मिळालेला आहे। तर ही अभिजात भाषा म्हणजे काय, तर केंद्र सरकार आपलं जे आहे, भारत देशाचं केंद्र सरकार, ते केंद्र सरकार हे अभिजात भाषेचे नियम ठरवत असतं की अभिजात भाषा कोणती, मग ती कशी असावी। तर या कुठल्याही भाषेला, भारतात बोलल्या लिहिल्या जाणाऱ्या कुठल्याही भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारने काही नियम ठरवून दिलेले आहेत। त्यातला सगळ्यात पहिला नियम असा आहे की भाषेचं वय। आता तुम्ही म्हणाल भाषेला वय कुठे असतं, पण भाषेलाही वय असतं। ती भाषा किमान 2 ते 2,500 वर्ष जुनी हवी। भाषेचं वय याचा अर्थ असा की किमान 2 ते 2,500 वर्ष ती भाषा त्या वैशिष्ट्यपूर्ण भागामध्ये बोलली गेलेली हवी, त्याच्यावर वाङ्मय हवं, लिहिलं गेलेलं हवं, अनेक लेखकांची मांदियाळी तिथे हवी। आणि अशी आपल्या मराठी भाषेला आहे का, तर ती निश्चितच आहे, आणि त्यामुळेच हा अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला मिळाला आहे। त्याच्यानंतर मी आत्ता म्हणलं तसं की जितकी प्राचीन तितकंच दर्जेदार साहित्य त्या भाषेमध्ये असायला हवं। भाषेला स्वतःची मुळाक्षरं हवी, स्वतःची वर्णमाला हवी। आमचे एक इंग्रजीचे सर होते, इंग्रजीचे सर आम्हाला कायम सांगायचे की आपली मराठी
मराठीपेक्षा आपली इंग्रजी कशी आहे की बिगी बिगी चल्या आणि बुतकन पड्या. तर अशी होता कामा नये. याच्यासाठी प्रत्येक भाषेला काही मुळाक्षरं ठरवून दिलेली आहेत म्हणण्यापेक्षा ती तशी बनवली गेलेली आहेत. ज्यांनी कोणी बनवली असतील त्यांनी वर्णमाला बनवलेल्या आहेत आणि या वर्णमाला ही मुळाक्षरं त्या भाषेची स्वायत्त हवीत, स्वतःची हवीत, तर ती भाषा अभिजात आपण त्याला म्हणू शकतो. आता आपली मुळाक्षर काय आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. दुसऱ्या भाषेतली सरमिसळ आपल्या भाषेत होता कामा नये. म्हणजे मी आत्ता म्हणलं तसं मराठी बोलता बोलता पटकन आपण इंग्लिश बोलून जातो. बघा आत्ता पण इंग्लिश हा शब्द मराठी नाही, इंग्रजी हा शब्द मराठी आहे, असं होतं. आणि हे असं होता कामा नये. काळानुसार बदल झालेले आहेत हे मान्य आहे, त्यामुळं ते तसं होतं अधनंमधनं. याला त्यात कुणाची चूक असते अशातला भाग नाही. पण जर एक आपण दृष्टिकोन ठेवला की आपण मराठीतनं बोलायचं, मराठीतनं व्यवहार करायचे, तर ही गोष्ट आपण नक्कीच यशस्वी करू शकतो. काळानुरूप भाषा बदलली तर त्याचं मूळ स्वरूप बदलता कामा नये, हा त्याचा मुख्य हेतू आहे. आता अभिजात भाषा कुठल्या आहेत भारतामध्ये? तर एकूण 6 भाषांना अभिजात दर्जा आत्तापर्यंत केंद्र सरकारने दिलेला आहे. संस्कृत पहिली आहे, त्याच्यानंतर तमिळ, कन्नड, तेलुगू. पुन्हा सांगतो, तमिळ आणि तेलुगू या 2 वेगळ्या भाषा आहेत. बऱ्याचदा माझा या गोंधळ होता अगदी 2 वर्षापर्यंत की तमिळ म्हणजेच तेलुगू. तसं नाही, तमिळ आणि तेलुगू या 2 वेगळ्या भाषा आहेत. दक्षिण भारतीय भाषा म्हणाल्या तर दक्षिण भारतात सुद्धा 7 ते 8 वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, महाराष्ट्राच्या खाली दक्षिणेकडे आपण गेलो तर. त्याच्यानंतर मल्याळम एक आहे आणि आता 6वी भाषा म्हणजे आपली मराठी भाषा, ज्यांना अभिजात दर्जा केंद्र सरकारने दिलेला आहे. आता हा नकाशा मी खूप प्रयत्न केला की मराठीमध्ये नकाशा शोधण्याचा, तयार करण्याचा. AI तंत्रज्ञान वापरून. AIला मराठीत काय म्हणतात मला माहिती नाही, माफ करा. कुणी खरं जर हा शब्द शोधू शकलं ना तर मला नक्की सांगा, कारण मी खूप दिवस या शब्दाच्या शोधात आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स या शब्दाला मराठीत काय म्हणताय, पण मला अजून शब्द सापडलेला नाही. तर हा नकाशा भारतामध्ये मराठी बोलणारी, मराठी वापरणारी किती मंडळी आहेत, किती लोक आहेत हे दाखवतो. आता आपण बघू शकतो की महाराष्ट्र काळ्या रंगामध्ये जे दाखवलेलं आहे 68.93% इतक्या प्रमाणात महाराष्ट्रात मराठी बोलली जाते, लिहिली जाते. हा आकडा अजून वाढायला हवा माझ्या दृष्टीने, कारण मराठी आपली मातृभाषा आहे, आपण मातृभाषा म्हणतो मराठीला. त्याच्यानंतर गुजरातमध्ये 1.523% लोक आहेत, कर्नाटकात काही मराठी बोलणारी लोक आहेत, तेलंगणात आहेत, बिहारमध्ये काही प्रमाणात आहेत. तर संपूर्ण देशभरामध्ये थोड्या प्रमाणात ही मराठी भाषा बोलली जाते. तर त्याचं प्रमाण किती आहे? तर भारतातली 6.86% म्हणजे 80 ते 83 कोटी लोक मराठी बोलतात. हा आकडा तसा खूप मोठा आहे, पण तो अजून वाढू शकेल, कारण आपल्याकडे गंमत अशी होते की मराठी बोलणाऱ्या लोकांनाच मराठीचं वावडं असतं कित्येकदा, की आम्ही मराठी कशी बोलायची. सहज आपण जातो चहाच्या टपरीवर, वडापाव खायला जातो आणि एक वडापाव दे ना असं हिंदीत सांगतो. हिंदीत वावगं काही नाही, हिंदीसुद्धा आपलीच आहे. पण मराठी वाढवायची असेल तर आपण सुरुवात करतानाच मराठीतून जर केली, आता समोरच्याला मराठी येत नसेल तर त्याला काही पर्याय नाही, तिथं आपण हिंदी, इंग्रजी बोलू शकतो. पण जर सुरुवातच मराठीतून केली तर आपली ही मराठी भाषा जी आहे ती छान पद्धतीनं आपल्याला पुढे वाढवता येईल. नाहीतर बऱ्याचदा म्हणलं जातं की मराठीचं कसं होणार, काय होणार. मराठीचं कसं होणार, काय होणार, काहीही होत नसतं मराठीचं. अशी सुंदर सुंदर मुलं असताना, हुशार मुलं असताना मराठीचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे असं मला वाटतं. त्यामुळे मराठीला कुठलाही धोका नाही, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जितक्या छातीठोकपणे हिंदी आणि इंग्रजी बोलतो तितक्याच छातीठोकपणे मराठी बोललं पाहिजे. आता थोडंसं इतिहासाकडे जाऊ. इतिहास आवडीचा नावडीचा असा विषय आहे बऱ्याच जणांचा. माझ्या सुदैवानी म्हणा, दुर्दैवानी म्हणा, मला माहिती नाही, पण मला इतिहास खूप आवडायचा शाळेत असताना.
मला गणित अजिबात आवडलं नाही कधी. सगळ्यात घातक. मी अजूनही आवडत नाही. म्हणजे मुद्दा वेगळा. पण इतिहास जो आहे ना, आता भाषेचा इतिहास कसा ठरवणार आपण, की मगाचे नियम आहेत ते नियम आपण बघू, पण त्या नियमांना खरा ठरणारा किंवा त्या नियमांच्या कसोटीवर उतरणारा असा इतिहास खरंच आपल्या मराठीला आहे का? तर तो खरंच आहे. आणि तो मराठीचा इतिहास काय आहे हे आपण थोडंसं बघूयात. की महाराष्ट्री प्राकृत नावाची एक प्राकृत भाषा अनेक आहेत. म्हणजे भारतामध्ये 20हून अधिक प्राकृत भाषा एकेकाळी बोलल्या जायच्या, लिहिल्या जायच्या, बोलल्यापेक्षा लिहिल्या जायच्या. तर ह्यातली महाराष्ट्री प्राकृत जी होती, त्या महाराष्ट्री प्राकृतचा थोडासा प्रभाव आत्ता जे आपण आत्ता म्हणण्यापेक्षा एक 300 वर्षापूर्वी जी मराठी बोलली जायची त्याच्यावर तो थोडासा प्रभाव होता असं म्हणता येईल. त्यातलीच एक प्राकृतमधली एक खूप सुंदर भाषा आहे, खरोष्टी भाषा. मला ही भाषा जाम आवडते. भाषा आवडते म्हणण्यापेक्षा मला ती भाषा येत नाही फारशी, पण मला त्याचं नाव खूप आवडतं. खरं म्हणजे गाढव, गाढव प्राणी आपला, आणि ओष्ठ म्हणजे ओठ. अशी भाषा ज्या भाषेतले शब्द त्यांचं वळण हे गाढवाच्या ओठासारखं आहे, ती खरोष्टी भाषा. आणि अशा अनेक प्राकृत भाषा महाराष्ट्रामध्ये, मध्य प्रदेशामध्ये किंवा या आसपासच्या प्रदेशामध्ये वापरल्या जायच्या. विशेष करून शिलालेखांमधून या भाषा खूप येतात. आणि त्यावरून, त्या भाषांच्या प्रभावातून नंतरची जी देवनागरी आपली तयार झाली किंवा हिंदीचे काही प्रकार असतील, तर हे सगळे पुढे आले. साधारण इसवी सन 1000च्या आसपास मराठी भाषेचं एक थोडंसं वेगळेपण आपल्याला दिसायला लागलं. की आधीची प्राकृत मराठी थोडी वेगळी होती, महाराष्ट्री प्राकृत. त्याच्यानंतर थोडासा देवनागरी प्रकार त्याच्यामध्ये यायला लागला. कर्नाटकात श्रवणबेळगोळ इथं सन 983 कोरलेला एक शिलालेख आहे. आता गंमत बघा, मी कर्नाटकात म्हणतोय, कर्नाटकात मराठी बोलली जाते का? तर नाही. कर्नाटकाची मातृभाषा मराठी आहे का? तर नाही. पण मराठीतला सगळ्यात पहिला शिलालेख हा कर्नाटकात सापडलेला आहे, इसवी सन 983 म्हणजे आत्तापासून जवळजवळ 2000 वर्ष आधी. आणि मानसोल्लास नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये मराठीतल्या काही ओळी आहेत. खानदेशमध्ये पाटण नावाचं एक गाव आहे, तिथं एक शिलालेख सापडला आहे. तर हे सगळे मराठीचे ऐतिहासिक पुरावे यांना म्हणता येऊ शकेल. आता हा शिलालेख कोणता आहे? श्रवणबेळगोळमधल्या शिलालेखाचा हा फोटो आहे. श्री चावुंडराजे करविले, श्री गंगराजे सुत्ताले करविले, असं त्या शिलालेखामध्ये लिहिलेलं आहे, कोरून ठेवलेलं आहे. तर ही मराठीच आहे. म्हणजे हा गोंधळ अगदी आत्ता 16व्या-17व्या शतकापर्यंत होतो. बऱ्याचदा विचारलं जातं की समर्थांनी दासबोध कुठल्या भाषेत लिहिला आहे, तर संस्कृत सांगितलं जातं. तर संस्कृत नाही. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कुठल्या भाषेत लिहिली आहे, संस्कृत सांगितलं. संस्कृत नाही. ज्ञानेश्वरी असेल, दासबोध असेल, कुठलंही संत वाङ्मय असेल महाराष्ट्रात तयार झालेलं, हे सगळं मराठीत लिहिलं गेलेलं आहे. आणि ही एक खूप मोठी गोष्ट आहे. अनेक मोठमोठाली शब्दसंपदा त्यातून उलगडलेली आहे. निरनिराळ्या म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, आपण पुढे बघणारच आहोत. या सगळ्याची उत्पत्ती या संत वाङ्मयातून बऱ्यापैकी झालेली आहे. आणि हे आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की हे सगळं मराठीत निर्माण झालेलं आहे. तर या लेखाचा अर्थ थोडासा मोठा आहे, मी त्यात तपशिलात जास्ती शिरत नाही. ही आपली बदलत गेलेली वर्णमाला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काही काही शब्द बघाल तुम्ही की क असेल, द असेल, किंवा प्र हा शब्द अगदी वेगळ्या पद्धतीने काढला गेलेला आहे. तर साधारण 9व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत जी वर्णमाला आपली बदलत गेली, जी क ख ग घ ङ वगैरे आपण म्हणतो, तर ही सगळी आपली बदलत गेलेली वर्णमाला आहे. त्याचं हे स्वरूप आहे. आता मी मगाशी म्हणलं वर्णमाला, आता आपण एक थोडीशी गंमत करूयात. आपण सगळे डोळे मिटू आणि मी एक एक शब्द सांगतो. आता तुम्ही म्हणाल हे काय बालवाडीतलं सांगताय, आम्हाला माहिती आहे, क ख ग घ हे सगळं माहिती आहे आम्हाला, पण याची उत्पत्ती काय आहे हे मला सांगायचं आहे. तर ते थोडंसं मी तुम्हाला लक्षात येईल अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आपण सगळे डोळे मिटूयात. मी एक एक शब्द सांगतो, तो शब्द उच्चारायचा माझ्यानंतर, आणि तो शब्द आपल्या चेहऱ्याच्या किंवा आपल्या
कुठल्या घशातून येतोय, जिभेतून येतोय, किंवा टाळू जो वरचा टाळा जो भाग असतो तिथून येतोय, हे शोधायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, मग आता आपण थोडेसे डोळे मिटूयात सगळेजण. तुम्ही रेडी म्हणलात की मी सांगतो. ठीक आहे, ओके. आता सगळ्यांनी म्हणा क, ख, ग आणि घ. लक्षात आलं काही? गंमत लक्षात आली? ही गंमत काय आहे तुम्हाला सांगतो. आता क, ख, ग, घ हे 4 अक्षरं आपण उच्चारली. आता ही 4 अक्षरं आपल्या घशापासून, कंठापासून निर्माण होतात बोलताना, कधीही केव्हाही बोलताना. म्हणून ही जी 4 व्यंजन आहेत त्याला कंठ व्यंजने असं नाव आहे, कारण ती आपल्या कंठापासून उच्चार केली जातात म्हणून. आता पुढचा शब्द घेऊ आपण. च, छ, ज, झ. आता ही जी 4 अक्षर आहेत ही आपल्या दाताचं मूळ जे असतं, म्हणजे दात जिथून हिरड्यांपासून सुरू होतात तिथून उच्चारले जातात. परत करून बघा तुम्ही. च, छ, ज, झ. तर म्हणून या शब्दांना दंतमुलीय शब्द, दंतमुलीय व्यंजन असं म्हणतात. म्हणजे दाताचं मूळ, दात जिथून हिरड्यांपासून सुरू होतात तिथपासून उच्चारली जाणारी व्यंजनं, तिथपासून उच्चारले जाणारे शब्द, म्हणून या सगळ्यांना दंतमुलीय व्यंजन असं म्हणतात. आता पुढं काय? दंत्य व्यंजन. आता दोन्हीत फरक आहे. दंतमुलीय आणि दंत्य व्यंजन या दोन्हीत छोटासाच फरक आहे, पण खूप मोठा फरक आहे. तर तो काय आहे की त, थ, द, ध आणि न. आता मगाशी आपण च मध्ये काय बघितलं की दाताचं जे मूळ आहे तिथून आपण उच्चार केले ना शब्द. आता हे जे शब्द आहेत, ही व्यंजनं, हे शब्द, ही अक्षरं उच्चार करताना जीभ दाताला लागते. म्हणून या 5 व्यंजनांना, या 5 अक्षरांना दंत्य व्यंजन म्हणतात. म्हणजे ती दातापासून उच्चारली जातात, म्हणून यांना दंत्य व्यंजन म्हणतात. आता कुठली? ट, ठ, ड, ढ आणि ण. आता हे शब्द उच्चारताना, ही अक्षरं उच्चारताना आपली जीभ टाळ्याला लागते, बरोबर? म्हणजे टाळ्याला जिभेचा स्पर्श होतो आणि मग या शब्दांच्या शब्द निर्माण होतात. म्हणून या अक्षरांना स्पर्श व्यंजन असं म्हणतात. तर ही आपल्या व्यंजनांची निर्मिती आहे. हे सगळ्यात माझा आवडीचा प्रकार आहे. ओष्ठ्य व्यंजन म्हणजे काय? तर प, फ, ब, भ आणि म. काय झालं? ओठापासून उच्चार झाला. म्हणून या व्यंजनांना ओष्ठ्य व्यंजन असं म्हणलं जातं, कारण ओठापासून उच्चार केला जातो. मोरोपंत नावाचे खूप आपल्याकडे प्रसिद्ध कवी आहेत. 15व्या-16व्या शतकात ते होऊन गेले. तर त्यांनी रामायणाचे 16-17 प्रकार लिहिले. तर या 16-17 प्रकारांमधला एक प्रकार आहे निरोष्ठ रामायण. आता निरोष्ठ रामायण म्हणजे काय? तर असं रामायण ज्याच्यामध्ये एकही ओष्ठ्य शब्द नाही. आता गडबड झाली की राम मध्येच म आहे, मग निरोष्ठ रामायण कसं? तर त्याच्यासाठी दशरथ तनय असा शब्द मोरोपंतांनी वापरलेला आहे. आणि असे अनेक शब्द आहेत. आणि त्या अख्ख्या जवळजवळ मला वाटतं ते 300-400 पानाचं आहे निरोष्ठ रामायण. त्याच्यामध्ये एकही ओष्ठ्य शब्द नाही. आणि याच मोरोपंतांनी एक लिहिलेली कथा आहे, जी कथा वाचताना समजा आपण ते उभी ओळ, आडवी ओळ वाचत गेलो तर त्यातून एक कथा निर्माण होते. आणि त्याच कथेची उभी ओळ वाचत गेलो तर त्यातून दुसरी कथा निर्माण होते. अशा प्रकारचे मराठीमध्ये गंमत जम्मत करणारी अनेक मंडळी आपल्याकडं होती, अजूनही आहेत. याच्यानंतर मिश्र व्यंजन आपल्याकडे आहेत की य, र, ल, व, श. हे उच्चारताना याच्यामध्ये ओष्ठ्य म्हणा किंवा दंत व्यंजन वगैरे असे विशिष्ट गट नाही आहे त्यांचा. ते सगळे संमिश्र प्रकारची ती व्यंजनं आहेत, अक्षरं आहेत.
श स हळ ह क्ष ज्ञ ही सुद्धा मिश्र व्यंजन आहेत. आता हे घेतलं कशासाठी मी मुद्दामून आजच्या प्रेझेंटेशनमध्ये मी मगाशी जर म्हणलं की हे आपण बालवाडीच्या वयातच शिकतो. मुळाक्षर मला वाटतं बालवाडी पहिलीत असताना वगैरे आपण शिकतो. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी की अशी वर्णमाला असलेली की ज्याच्यामध्ये दंत्य, ओष्ठ्य, दंतमुलीय अक्षराच्या उच्चार करण्याच्या जागेवरून गट निर्माण झालेली मराठी ही जगातली एकमेव भाषा आहे. जगातली म्हणतोय मी, भारतातली नाही. संस्कृत आहे पहिली, संस्कृत नंतरची मराठी. कारण जगात अशी कुठली भाषाच नाही आहे जिथे अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्याची वर्णमाला तयार झाली. आणि हे आपल्या भाषेचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं की जगातली आपली ही एकमेव भाषा आहे जिथे अशा प्रकारची व्यंजनं स्वर निर्माण झालेले आहेत. आणि आता हे 3 शब्द बऱ्याचदा गडबड होते. ङ आणि ञ हे 2 शब्द उच्चारताना बऱ्याचदा गडबड होते. पण एक गंमत सांगतो, हे जे 3 शब्द आहेत नळ, ङ आणि ञ हे 3ही शब्द फक्त आणि फक्त मराठी भाषेत आहेत. जगात परत आपण जगात भारी म्हणतो. जगात भारी काय आहे? मराठी आहे. तर हे 3 शब्द, हे 3 अक्षरं फक्त आणि फक्त मराठी भाषेत आहेत. ती जगातल्या इतर कुठल्याही भाषेत नाहीत. आता याविषयीचा एक छान प्रसंग आहे. आपण पिक्चर बघतो, सगळे चित्रपट बघतो. मला तर जाम आवडतात. मराठी, हिंदी, साऊथ इंडियन असतील तर अजूनच. एक चित्रपट येऊन गेला मराठीतलाच. चित्रपटाचं नाव आहे गंमत जम्मत. बऱ्याच जणांनी बघितलं असेल. अशोक सराफ, सचिन पिळगावकर वगैरे ही सगळी मंडळी या चित्रपटात होती. आणि या गंमत जम्मत चित्रपटातलं एक गाणं आहे, अश्विनी ये ना. आता ते गाणं माझं अख्खं पाठ आहे, पण मी काय गायक नाही, ते गात नाही, काळजी करू नका. तर या गाण्याच्या निर्मितीचा एक खूप छान किस्सा आहे. हे गाणं लिहिलं शांताराम नांदगावकरांनी, गायलं किशोर कुमारनी. आणि किशोर कुमारांची, सचिन पिळगावकर जेव्हा किशोर कुमारांकडे गेले की तुम्ही हे गाणं गाल का आमच्या चित्रपटासाठी, तेव्हा त्यांची एक महत्त्वाची अट होती की तुमचं तर मराठीतला ळ आहे नळ, तो काय मला उच्चारता येत नाही बाबा, त्यामुळे तो ळ काढून टाका आणि तो ळ नसलेलं कुठलंही गाणं मला द्या, मी लगेच ते गातो. आणि हा धागा धरून शांताराम नांदगावकरांनी ते अश्विनी येना गाणं लिहिलं. तुम्ही जर ते नीट पहिल्यापासून शेवटपर्यंत ऐकलं तर त्या गाण्यामध्ये एकही ळ वापरलेला नाही. कारण ते किशोर कुमारांकडून गाऊन घ्यायचं होतं आणि किशोर कुमारांना ळ उच्चारता येत नसे, कारण त्यांची मातृभाषा हिंदी होती आणि हिंदीमध्ये ळ हे अक्षर नाही. हा, बंगाली होती मला वाटतं. तर ळ हे अक्षर इतर भाषांमध्ये नाही. त्यामुळे ळ शब्द न वापरता लिहिलेलं ते मराठीतलं सुंदर असं गाणं होतं. ह्याच्यानंतर आपण थोडंसं ज्ञानेश्वर माऊलींकडे वळू की माझा मराठीची बोलू किती कौतुके, अमृता तेही पैजा जिंके, असं ज्ञानेश्वरांनी आपल्याकडे सांगितलेलं आहे. तर हे ज्ञानेश्वरांचं मत व्यर्थ होतं का? तर नाही. ज्ञानेश्वरांना हे चांगलं माहिती होतं की मराठीमध्ये तेवढी ताकद आहे की अमृताशीही पैजा जिंकणारी आपली मराठी भाषा आहे. आणि त्यामुळंच ज्ञानेश्वरांनी या मराठीचं एवढं कौतुक केलेलं आहे की आता ज्ञानेश्वरी असेल, भावार्थ दीपिका आहे, हरिपाठ आहे, अशा कित्येक मराठी ग्रंथांची निर्मिती ज्ञानेश्वरांनी केलेली आहे. त्यामुळे इथून पुढं जर कोणी विचारलं की ज्ञानेश्वरीची भाषा कुठली, ज्ञानेश्वरी कुठल्या भाषेत आहे, तर ती संस्कृतमध्ये नाही, ती मराठीत आहे. हरिपाठ हा मराठीत लिहिलेला आहे. मराठीतले हे सगळे आद्य ग्रंथ आहेत. आणि मी मगाशी म्हणलं तसं महाराष्ट्री प्राकृत जी भाषा होती, ज्याच्यापासून मराठीची निर्मिती मानलं जातं, तर या महाराष्ट्री प्राकृतचा थोडाफार ज्ञानेश्वरीवर वगैरे परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आता हे काका कोण आहेत? तुम्ही म्हणाले कोण आणलेत मध्ये? ज्ञानेश्वर झाले, नाव काय वाचा बरं. हां, फादर थॉमस स्टीफन्स. तर तुम्ही म्हणाल हे कोण ब्रिटिश काका आणून ठेवले तिथे? ज्ञानेश्वर झाले. आता यांचा काय संबंध मराठीचा? तर यांचा मराठीचा खूप छान संबंध आहे. तो संबंध असा की 1611च्या दरम्यान थॉमस स्टीफन्स भारतात होते
त्यांना ज्ञानेश्वरांचं वाङ्मय एवढं आवडलं, त्यांना मराठी भाषा एवढी आवडली की ते 1611 मध्ये मराठी शिकले. आणि ज्ञानेश्वरांचं जे वर्णन आपण बघितलं, अमृतातेही पैजा जिंके वगैरे, याचं त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये मराठीमध्ये अजून एक कविता लिहून काढली. ही मराठीतली कविता आहे. आणि विचार करा, इंग्लिश माणूस, एक ब्रिटिश माणूस भारतात येतो काय, मराठी शिकतो काय, ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयाचा त्यांच्यावर प्रभाव काय पडतो, आणि ते मराठीमध्ये मराठीविषयी एक कविता लिहितात. तर ती कविता काय आहे की जैसे हरळा माझी रत्नकिळा, की रत्नान माझी हिरा निळा. हरळा म्हणजे काय की तैसी भाषा माझी चोखळा, भाषा मराठी. हरळा नावाचं गवत असतं, जी गाई गुरं असतात, गाई म्हशी, तर यांच्यासाठी हरळा गवत हे खूप चांगलं मानलं जातं. मग त्या हरळांमध्ये अजून पौष्टिक गवत कुठलं, तर ते म्हणजे रत्नकीळ. तर हरळामध्ये जसं रत्नकीळ आहे आणि निरनिराळ्या रत्नांमध्ये जसा निळा हिरा मानला जातो, तशी माझी मराठी भाषा आहे, असं त्यांना याच्यामध्ये म्हणायचं आहे. पुष्पां माझी पुष्प मोगरी, की परिमळा माझी कस्तुरी. म्हणजे फुलांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ फूल कोण, तर मोगरा. मोगऱ्याचा वास आपल्याला माहिती आहे, खूप छान असतो. किंवा परिमळ, परिमळ म्हणजे छान सुगंध. सुगंधामध्ये सगळ्यात श्रेष्ठ सुगंध कोणाचा, तर तो कस्तुरीचा. तैसी भाषा माझी साजरी, भाषा मराठी, तशी माझी मराठी भाषा आहे, असं थॉमस स्टीफन्स म्हणतायत. पखियांमध्ये मयूरू, पक्ष्यांमध्ये मोर, वृक्षांमध्ये कल्पतरू, वृक्षांमध्ये कल्पतरू, भाषांमध्ये मानू थोरू, मराठी येसी. आणि शेवटचं काय आहे की तारांमध्ये 12 राशी, तारे असतात आपले नक्षत्र तारे, त्याच्यामधल्या 12 राशी, सप्तवारांमध्ये रविशशी, भाषांमध्ये तैसी बोली मराठीया. मित्रांनो, आता विचार करा की एक ब्रिटिश माणूस हे लिहितोय, एक इंग्लिश माणूस हे लिहितोय आपल्या मराठी भाषेबद्दल, म्हणल्यावर आपली मराठी भाषा ही किती श्रेष्ठ असली पाहिजे, किंबहुना ती किती श्रेष्ठ आहे, याचा साधारण आपल्याला अंदाज या कवितेवरून येईल. त्याच्यानंतर हा फोटो कुणाचा आहे? येस. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी साधारण 16व 17व शतक जर धरलं तर आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे अनेक अल्लाउद्दीन खिलजी असेल किंवा इतर मुघलांची वगैरे आक्रमणं झालेली होती. या सगळ्यामध्ये भाषा हा प्रकार जो आहे, विशेषतः मराठी भाषा, ही खूप त्याच्यामध्ये गुंता झाला की मराठीमध्ये अनेक फारसी शब्द मिसळले गेले, इतर शब्द मिसळले गेले. ललितदृष्ट्या, साहित्यिकदृष्ट्या बघितलं तर ही खूप चांगली गोष्ट होती की इतर भाषेतले शब्द त्या भाषेमध्ये आहेत. पण याचा व्यवहारात उपयोग करताना गडबड अशी व्हायची की आपल्या लोकांना फारसी येत नव्हती, पण सगळी सरकारी कागदपत्र असायची फारसीमध्ये. मग आता सरकारी व्यवहार होणार कसे? तुम्हाला जर ती भाषाच समजत नाहीये, आज आधार कार्ड काढायला गेलो आपण आणि आधार कार्डचा जो फॉर्म भरणार आहोत, त्या फॉर्ममधली भाषाच आपल्याला समजली नाही, तर आपण फॉर्म कसा भरणार, मग आधार कार्ड कसं मिळणार, ही गडबड व्हायला लागली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर, कालच राज्याभिषेक दिन झाला, म्हणजे 1672 नंतर राज्य व्यवहार कोश आणि लेखन प्रशस्ती या 2 ग्रंथांची निर्मिती केली की ज्याच्यामध्ये मराठी शब्द प्रत्येक शासकीय शब्दांसाठी असतील आणि लेखन प्रशस्तीचा उपयोग अशासाठी झाला की जी पत्र जायची राजांकडनं, की एखाद्या सरदाराला पत्र गेलंय किंवा एखाद्या मंदिराला दानपत्र दिलं गेलेलं आहे, तर याचे मायने हे बऱ्याचदा परकीय भाषांमध्ये असायचे. तर हे मायने संस्कृतोद्भव मराठीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले आणि त्याचा फायदा असा झाला की आपल्या सामान्य लोकांना सुद्धा या सगळ्या भाषा वाचता यायला लागल्या, हे सगळे सरकारी कागदपत्र वाचता यायला लागली. आणि त्यांचं जर नुकसान होत होतं की फारसी भाषाच येत नाहीये, पण मग वाचणार कसं, तर हे नुकसान बऱ्याचशा प्रमाणात या सगळ्या गोष्टींमुळे कमी झालं. लेखन प्रशस्ती आणि राज्यव्यवहार कोशाविषयीच लिहिलंय की महाराजांच्याच आज्ञेवरनं बाळाजी चित्रे यांनी लेखन प्रशस्तीची निर्मिती केली आणि रघुनाथ पंडित यांनी राज्यव्यवहार कोश लिहिले की 1380 फारसी शब्दांना मराठी शब्द दिलेले त्याच्यामध्ये, संस्कृत प्रचूर मराठी.
राज्य व्यवहार कोशामध्ये. इंटरनेटवर बघितलं तर तुम्ही राज्य व्यवहार कोश उपलब्ध आहे की कुठले कुठले शब्द, मग त्याच्यामध्ये गट केलेले आहेत वेगळे की सेना असेल तर सेनेशी निगडीत शब्द कुठले, त्याच्यानंतर रोजचा आपल्या भाज्या असतील तर भाज्यांशी निगडीत शब्द कुठले, किंवा अजून रोजची दैनंदिन व्यवहार जे आहेत त्याच्याशी निगडीत शब्द कुठले, असे वेगवेगळे 18 गट केलेले आहेत. आणि या 18 गटांमध्ये मिळून 1380 शब्दांची निर्मिती या रघुनाथ पंडितांनी महाराजांच्या आज्ञेवरनं केली. हे एक पत्र आहे, हे मी मुद्दामून घेतलं याच्यामध्ये, लेखन प्रशस्ती. आता ही भाषा कुठली आहे सांगेल कोण मला? ही मराठी आहे बरं का, ही भाषा मराठी आहे, पण ही लिपी मोडी आहे. ही लिपी मोडी आहे, मोडी लिपी आणि भाषा मराठी. मोडी ही भाषा नाही, मोडी ही लिपी आहे आणि त्याची भाषा मराठीच असते. तर हे पत्र मी यासाठी घेतलंय की लेखन प्रशस्ती जेव्हापासून महाराजांनी निर्माण केली त्यानंतर पत्रांमध्ये कसे बदल झाले. आता हा वरचा जो भाग आहे इथं एक शब्द लिहिलेला दिसतोय, बरोबर. आता हा शब्द आहे श्री मोरया असा शब्द आहे. पुण्याच्या कसबा गणपतीला छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेलं हे पत्र आहे. तर हा श्री मोरया असा शब्द वरती लिहिलेला दिसतो आपल्याला, बरोबर. त्याच्यानंतर 2-3 ओळी आहेत ज्याच्यामध्ये कारकुनांची नावं आहेत महाराजांच्या, की कसबा गणपतीचं जे तिथले गुरव असतील किंवा तिथलं रोजचं दिवाबत्ती करणारा जो माणूस असेल तर त्यांची त्याच्यामध्ये काही नावं आहेत, की तुम्ही इतक्या इतक्या रुपयाचं तेल आणा, इतक्या इतक्या रुपयाचं हार फुले आणा. तर अशी सगळी त्याच्यामध्ये नोंदणी केलेल्या आहेत. आणि इथे श्री लिहिलंय आणि रिकामी जागा दिसतीये. ही रिकामी जागा काय आहे? ती राहिली शिल्लक तशीच लिहिताना का तर नाही, याच्या मागे एक विचार आहे. तर ती रिकामी जागा ह्याच्यासाठी आहे की वरती आपण मोरया लिहिलं, नंतर कारकुनांची नावं आली, कारकुनांच्या नावानंतर देवाचं नाव लिहायचं नाही, हा लेखन प्रशस्तीचा नियम होता. म्हणून ही रिकामी जागा आहे आणि इथे श्रीच्या पुढे मोरया असं वाचणाऱ्याने वाचायचं, असा त्याच्या मागचा नियम आहे. आणि लेखन प्रशस्तीनंतर हे सगळ्यात मोठे आमूलाग्र बदल झाले की ज्या देवस्थानांना महाराजांनी वर्षासनं दिली, देणग्या दिल्या, त्या देवस्थानांची पत्र सगळी मराठीतून जायला लागली. जी इतके दिवस फारसी आणि उर्दूमध्ये जात होती ती मराठीमधून जायला लागली, संस्कृत प्रचूर मराठीमधून जायला लागली. आणि त्याचा नंतर म्हणजे 1672-1673 नंतरचे पत्रव्यवहार बघितले तर हा मोठ्या प्रमाणात झालेला बदल आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतो. आता ही भाषा कुठली आहे सांगा बरं? ही मराठी आहे. बरं, आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे, कारण आपल्या मदर टंगमधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात तितके फॉरेन लँग्वेजमधून करणं डिफिकल्ट जातं. इंग्लिश मात्र मस्ट बी ऑप्शनल. आता ही मराठीच आहे पण याच्यात 90% अधिक शब्द इंग्रजी आहेत. पु ल देशपांडेंच्या एका लेखामधलं हे वाक्य मराठीविषयीचाच तो लेख आहे की हे असं मराठी होता कामा नये. बोलता बोलता बोलून जाणं बोलीभाषेत एक वेळ ठीक आहे, पण जेव्हा लिखित स्वरूपातली भाषा येते तेव्हा मराठी ही मराठीच हवी, त्याच्यामध्ये इंग्रजीचे शब्द येता कामा नयेत. म्हणून त्याची जाणीव व्हावी म्हणून पुलंनी तो लेख लिहिलेला होता आणि त्या लेखामधला हा परिच्छेद आहे. आता हे इंग्रजी शब्द आहेत, बरोबर. पहिला शब्द आहे कॉलेज. मला कोणी सांगू शकेल का कॉलेजला मराठीमध्ये काय म्हणतात? काय म्हणतात? करेक्ट, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे नेव्ही. नेव्हीला काय म्हणतात? ओके, मुलं खूप हुशार आहेत. मी मगाशीच प्रतिभाला म्हटलं मुलं आपल्यापेक्षा हुशार आहेत. मला हे या वयाचं असताना माहीत नव्हतं बरं का, खरंच सांगतो. टेलिफोन तिसरा शब्द काय म्हणतात? करेक्ट. नंतर डिपार्टमेंट काय म्हणतात? येस, टॉकीज. आपण पिक्चर बघायला जातो ते थिएटर, काय म्हणतात? येस. आणि फाईल, आपण कागद आपली सर्टिफिकेट्स वगैरे लावतो ना ती फाईल, त्याला काय म्हणतात? मी सांगतो काय म्हणतात. धारिका म्हणतात त्याला, धारिका. हे शब्द आहेत, तुम्ही बरोबर सांगितलेत सगळे शब्द. कॉलेजला महाविद्यालय, नेव्हीला नौदल, टेलिफोनला दूरध्वनी, डिपार्टमेंटला विभाग, टॉकीजला चित्रपटगृह आणि फाईलला धारिका.
धारिका का तर ते आपले कागद धरून ठेवते ना, ती कागद त्याच्यामध्ये लावलेले असतात म्हणून ती धारिका. आता हे शब्द ज्यांनी मराठीला दिले त्यांचं नाव स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. गंमत अशी झाली होती, मी मगाशी जे पुलंचं उदाहरण दिलं की ब्रिटिशांचा अंमल जसा आपल्याकडे वाढला तसं इंग्रजी मराठीमध्ये घुसलं आणि इंग्रजी बोलणं हे काहीतरी आपण भन्नाट काहीतरी करतोय असं वाटायला लागलं लोकांना, जे की चुकीचं होतं. इंग्रजी यायला पाहिजेच, प्रश्नच नाही. माझंही हेच मत आहे की उत्तम इंग्रजी यायलाच पाहिजे. पण मराठीला जर आपण त्यासाठी वेशीला टाकणार असू तर अशी इंग्रजी काही कामाची नाही. आपल्याला मराठीही यायला पाहिजे आणि इंग्रजीही तेवढंच यायला पाहिजे. तर त्या दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1934 साली सावरकर रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेमध्ये होते आणि त्यांच्या हे लक्षात आलं की हा इंग्रजीचा अंमल एक दिवशी मराठीची वाट लावणार पूर्णपणे, आणि हे असं होऊ नये म्हणून 1934 साली सावरकरांनी भाषाशुद्धीची चळवळ चालू केली. मग भाषाशुद्धीची म्हणजे काय, तर शक्यतोवर मराठी शब्द वापरायचे. हां, त्याचे काही नियम त्यांनी ठरवले. आता जर तुम्हाला मराठी शब्द, एखाद्या शब्दाला पर्यायी शब्द उपलब्धच नसेल तर तुम्ही मुळातला इंग्रजी शब्द वापरा, ठीक आहे, त्याला काही हरकत नाही. पण तुमच्याकडे शब्द असताना जर तुम्ही फक्त इंग्रजी बोलायचं आहे किंवा फक्त इंग्रजी आम्हाला काहीतरी भारी वाटतं म्हणून वापरायचं आहे म्हणून जर इंग्रजी वापरायला गेलात तर तो मराठीचा अपमान आहे. म्हणून शक्य तेवढे मराठी शब्द वापरायचे. याच्यासाठी सावरकरांनी भाषाशुद्धी चळवळ चालू केली. भाषाशुद्धीचा त्यांनी एक कोश बनवला, जसा राज्यव्यवहार कोश छत्रपतींनी बनवला तसं सावरकरांनी भाषाशुद्धीचा एक कोश बनवला. या भाषाशुद्धीमध्ये जवळजवळ 1700हून अधिक शब्द आहेत जे की पूर्णपणे मराठी आहेत. आणि हे शब्द आपण आजही रोजच्या वापरात आपण रोज वापरतो. हे शब्द मी जसं सांगितलं की महाविद्यालय असेल किंवा चित्रपटगृह असेल, हे शब्द काही नवीन नाही आहेत आपल्याला, आपण बऱ्याचदा वापरतो. असेच हे 1700हून अधिक शब्द आहेत की ज्याचं मूळ गाभा मराठी आहे आणि जे मराठीपासून निर्माण किंबहुना ते मराठीच आहेत आणि इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द म्हणून ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला तिथे दिलेत. याविषयी आपण आता पुण्यात सगळेजण राहतो. साधारण 1950च्या आसपास पुणे महानगरपालिकेचे मेयर होते गणपतराव नलावडे. तर एक दिवशी काय झालं, गणपतराव बसले होते त्यांचं रोजचं काम करत. त्यांना एक पत्र आलं, पोस्टमन पत्र घेऊन आला. पोस्टमन इंग्रजी शब्द, झालं संपलं. तो पत्र घेऊन आला आणि गणपतरावांना त्यांनी ते पत्र दिलं. गणपतरावांनी ते पत्र वाचलं आणि ते तडक खुर्चीवरनं उठले आणि आपल्या कार्यालयाच्या बाहेर गेले. आणि तिथं ते त्यांची बाहेरची जी लोकं होती त्यांना सांगितलं की माझ्या नावाची जी बाहेर तुम्ही पाटी लावली आहेत ना, ही मेयर गणपतराव नलावडे, ही पाटी काढून टाका आणि त्याच्या जागी नवीन पाटी लावा, महापौर गणपतराव नलावडे. आणि हा महापौर जो शब्द आहे, ते पत्र जे आलेलं होतं ते पत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचं होतं. त्यांनी नलावडेंना पाठवलेलं होतं की आपलं साधारण 6 महिन्यांपूर्वी चर्चा झाली होती की मेयर शब्दाला मराठी शब्द काय असेल, तर हा महापौर हा शब्द आपल्याला आत्ता तरी सापडलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे आजही, म्हणजे जवळजवळ 60-65 वर्ष या घटनेला झाली तरीही महापौर हाच शब्द आपण अजून वापरतो. तर हा सावरकरांनी मराठीला दिलेला शब्द होता. असे अनेक शब्द आहेत, म्हणजे मी मग अशी म्हणलं तसं 1700पेक्षा जास्ती शब्द या भाषाशुद्धीच्या कोशामध्ये आहेत. आता ही विरामचिन्ह आहेत. विरामचिन्ह म्हणजे काय, बोलताना कसं बोलायचं किंवा बोलताना कुठे थांबायचं, कुठे थांबायचं नाही, कुठे प्रश्न विचारायचे, कुठे नाही, हे ज्या चिन्हांमुळे कळतं ती त्यांना विरामचिन्ह म्हणतात. आता ह्या विरामचिन्हांचा ना थोडासा संबंध आपल्या आवाजाशी पण आहे. म्हणजे हे पुलंनी त्यांच्या व्याख्यानांमध्ये खूप छान सांगितलेलं आहे की एक साधं वाक्य आहे की बाळ कुठे गेला होतास. आता हे कोण कसं कसं म्हणेल यावर तो म्हणणारा कोण आहे हे ठरतं किंवा हे समजतं. बाळ कुठे गेला होतास, हे एक कोणतरी भाऊ आहे, बहीण आहे की जी खट्याळपणे त्याला विचारते कुठे गेला होतास.
बाळ कुठे गेला होतास? आई विचारते की बाळ कुठे गेला होतास? बाळ कुठे गेला होतास? वडील विचारतायत थोडंसं रागाने की कुठे गेला होतास? तर या सगळ्याचा थेटपणे नाही म्हणता येणार, पण थोड्याफार प्रमाणात या विरामचिन्हांशी संबंध आहे. की स्वल्पविराम अशा ठिकाणी वापरतो आपण जिथे यादी द्यायची आहे. थोडक्यात एक आहे, त्याच्या पुढचा दुसरा शब्द आहे, तिसरा शब्द आहे, चौथा शब्द आहे, आपल्याला सांगायचं आहे, तिथे स्वल्पविराम वापरतो. उद्गारवाचक चिन्ह म्हणजे उद्गार, अरेच्छा, अबब, हे जे आपण म्हणतो, ह्या सगळ्याला, हे सगळे उद्गार आहेत की ते आपल्याकडनं नकळतपणे बाहेर पडलेले आहेत. त्याच्या मागे काही असं वेगळा असा हेतू नाही, पण नकळत पद्धतीने ते आपल्याकडनं बाहेर पडलेले आहेत. ती आहेत उद्गारवाचक चिन्ह. नंतर आपल्याकडे आहेत अवतरण चिन्ह. म्हणजे एखादा लेख लिहिताना, कथा लिहिताना, समजा कुणीतरी म्हणलंय, आता आमचे इंग्रजीचे सर होते वाईटले, ते खूप छान सांगायचे की हिसाबनीतीतली गोष्ट आहे. आता ही हिसाबनीतीतली गोष्ट नसावी असं आत्ता मला कळतं. त्यांनी अशीच आम्हाला लक्षात यावं म्हणून सांगितलं की हां, एक बैल आहे आणि बैलाच्या शेजारी गाढव बसलंय आणि बैल गाढवाला म्हणतोय चल आपण जरा कोको कोला पिऊयात रे. असं जेव्हा बैल गाढवाला म्हणतो त्यावेळेस ते उद्गार आहेत किंवा ते शब्द बैलाच्या तोंडातून बाहेर आलेले आहेत. हे लिहिताना कसं दाखवायचं, तर ते अवतरण चिन्हांमध्ये वापरून दाखवायचं. त्यावरून आपल्याला अवतरण चिन्ह लक्षात येतात. आणि नंतरचा आहे तो विसर्ग. पुन्हा तेच, नाटकाच्या जर संहिता बघितल्या तर नाटकाच्या संहिता लिहिताना नाटकाचं जे मूळ पात्र असेल त्या पात्राचं नाव असतं आणि त्या पात्राच्या पुढे विसर्ग लिहिलेला असतो. याचा अर्थ ते पात्र ते पुढचे डायलॉग म्हणणार आहे, ते पात्र पुढची वाक्य बोलणार आहे असा त्याचा अर्थ होतो. अशा पद्धतीची ही विरामचिन्ह आहेत. आचार्य प्रल्हाद केशव आत्रे, मी आत्रेंचं उदाहरण मुद्दामून घेतलं. एक दिवशी काय झालं, एक गोष्ट सांगतो तुम्हाला आत्रेंची. आत्रेंच्या मित्राची बायको आत्रेंना भेटली आणि आणि ती त्यांच्याशी वाद घालायला लागली की काय, कसली तुमची विरामचिन्ह वगैरे काय म्हणताय, याचा काय उपयोग आहे मराठीमध्ये, सगळं नुसतं फालतू, वेस्ट आहे सगळं. आत्रे म्हणले ठीक आहे, तू म्हणतेस तर असेल, मला काय माहिती नाही, जाऊ दे, आपण एक काम करू, मी तुझा नवरा तू माझी बायको, आपण उद्या सिनेमाला जाऊ. आता ती चिडली, ती नवऱ्याची बायको, आत्रेंच्या मित्राची बायको होती, ती चिडली, संतापली प्रचंड आत्रेंवर. हो असं काय बोलताय, मी तुझा नवरा तू माझी बायको, आपण उद्या सिनेमाला जाऊ. त्याच्यावर आत्रेंनी त्याचं वर्णन सांगितलं. आत्रेंनी त्याचं एक्सप्लेनेशन दिलं की मी स्वल्पविराम, तुझा नवरा स्वल्पविराम, तू स्वल्पविराम, माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ, म्हणजे आपण चौघं मिळून सिनेमाला जाऊ असं मला म्हणायचं आहे. आता तुला समजलं की विरामचिन्हांचा मराठीमध्ये काय उपयोग होतो. तो उपयोग हा आत्रेंनी अक्षरशः 5 सेकंदाच्या या संवादामध्ये हे विरामचिन्हांचं महत्त्व त्यांच्या मित्राच्या बायकोला समजावून सांगितलेलं होतं. मला वाटतं हे सुद्धा आचार्य आत्रेंचे खूप मोठं वैशिष्ट्य म्हणलं पाहिजे की मिश्किलपणामधनं त्यांनी अनेक मराठी भाषेचे कोडी उलगडलेली आहेत. आता समरूपी शब्द आहेत आपल्याकडे काही काही, की शब्द एकच आहे पण त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत. आणि सगळ्यात, पुन्हा एकदा सांगतो, सगळ्यात जास्त समरूपी शब्द असलेली मराठी ही जगातली एकमेव भाषा. हिंदीमध्येही तेवढे नाहीत, संस्कृतमध्ये थोडेफार आहेत, पण जगातल्या इतर कुठल्याही भाषेमध्ये एवढ्या प्रमाणात समरूपी शब्द नाहीत जेवढे मराठीत आहेत. तर समरूपी शब्द म्हणजे काय, कर. कर म्हणजे काय, हात, बरोबर. पण करचा दुसरा अर्थ काय होतो, निधी किंवा टॅक्स ज्याला म्हणतो आपण, टॅक्स भरणारे वगैरे. त्याच्यानंतर चतुर, चतुर आहोत आपण सगळे, म्हणजे हुशार आहोत आपण. आणि चतुर नावाचा कीटक पण असतो, तर तो चतुर. वावर, वावर शब्द बऱ्याच जणांना माहिती असेल, शेत. आणि दुसरा शब्द म्हणजे फिरणे, भटकणे, म्हणजे वावर. नंतर आहे पातळ. आता फारसा पातळ शब्द वापरला जात नाही माझ्या माहितीप्रमाणे, पण पूर्वीची जी मंडळी असायची, महिला वर्ग विशेषतः, साडीला पातळ म्हणण्याचा प्रघात आपल्याकडे होता. की साडीला, म्हणजे मी सुद्धा माझ्या आजीकडनं वगैरे ऐकलेलं आहे की पातळ धुतलंय वगैरे वगैरे. आणि दुसरा शब्द म्हणजे द्रव स्वरूप किंवा कागद एखादा पातळ असेल तर त्याला सुद्धा
पातळ म्हणत, मला वाटतं बहुतेक सुती साड्या असतील तर त्याला कदाचित पातळ म्हणत असावेत. वाणी, आत्ता मी बडबड करतोय, बोलतोय आपण सगळे, ही वाणी. आणि दुसरा वाणीचा अर्थ काय? दुकानदार. आणि समरूपी शब्दांचाच अजून एक प्रकार आहे की थोडंसं आपण त्याच्यामध्ये बदल केला तर त्याचा अर्थ बदलतो. पाणी, पाणी पितो आपण ते पाणी. पाणीची वेलांटी जी दीर्घ आहे, दुसरी वेलांटी आहे, ती जर पहिली वेलांटी केली तर त्याच पाणीचा अर्थ हात असा होतो. त्याच्यानंतर दिन, दिनची जी वेलांटी पहिली आहे ती जर पहिली असेल तर त्याचा दिवस असा अर्थ आहे, आणि त्याची वेलांटी जर दुसरी असेल तर त्याचा गरीब असा अर्थ आहे. आणि असे अनेक शब्द मराठीमध्ये आहेत जे की शब्द एकच आहे पण त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत. थोडेफार त्याच्यामध्ये बदल केलेले दिसतात. इथे तुम्हाला दिसेल की पहिलं जे जल लिहिलेलं आहे ती दुसरी वेलांटी आहे पाणीची, आणि हात जो लिहिलेला आहे ती णीची पहिली वेलांटी आहे, त्याला ऱ्हस्व वेलांटी म्हणतात. म्हणी माहिती आहेत आपल्याला मराठीतल्या? कोण सांगेल मला ही म्हण कुठली आहे मराठीतली? सांगा बरं, सांग. अरे शाबास, नाव का तुझं बळा? वा, प्रीतमसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. चित्रावरनं म्हणी ओळखणं सोपं नाही, मी आधीच सांगतो. कोल्ह्याला द्राक्ष आंबट, म्हणजे एखादी गोष्ट आपल्या आवाक्या बाहेरची आहे त्यामुळे आपण ती करू शकत नाहीये, हे आपल्याला कळलेलं आहे. पण ते जगाला कसं दाखवणार? मग काय ते, ती गोष्ट नाही हो, ती एवढी खास नाहीच गोष्ट. त्यामुळे ते कोल्ह्याला द्राक्ष आंबट. ही म्हण माहिती आहे कोणाला? हे चित्र कुठल्या म्हणीचं? म्हण, म्हण मी सांगू? ही ना आपल्याकडे पुणे भागात जास्ती वापरली जात नाही. माहिती आहे? येस, आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. बरोबर. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी याचा अर्थ असा की आपल्याला जो प्रॉब्लेम आहे किंवा आपल्याला जे काम करायचं आहे ते काम एका ठिकाणी आहे आणि आपण ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न दुसरीकडे करतोय. ते जर वापरायचं असेल तर काय? आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी, म्हणजे आग लागली एका ठिकाणी आणि आगीचा बंब जातोय दुसरीकडेच, अशी ती म्हण आहे. पुढची म्हण कुठली बघू? ही माहिती आहे कोणाला? सोपी म्हण कुठली? सांग. येस, करेक्ट. चोराच्या मनात चांदणं वाटत नसतं. आपण काही म्हणतो की काय बाबा तुला असं म्हणायचं आहे का? मला तर काही म्हणायचं नाही आहे, पण मग चोराच्या मनात चांदणं म्हणायचं नसतं पण मनातनं असतं, म्हणजे चोराच्या मनात चांदणं. त्याच्यानंतर माझी सगळ्यात आवडती म्हण, ही म्हण कुठली आहे? या म्हणीच्या मागं एक खूप छान गोष्ट आहे. मी म्हण ओळखल्यानंतर ती गोष्ट छोटीशीच आहे, मी गोष्ट सांगतो. कुठली? नाही, थोडंसं माझं ते इमेज करायला चुकली आहे, पण जनरेटेड इमेज आहे ती. पण ही म्हण आहे, आगाग म्हशी मला कुठं नेशी. याच्या मागची कथा खूप छान आहे. म्हणजे जी मी शाळेत असताना शिकलो त्याची वेगवेगळे प्रकार नंतर असतील. एक मुलगा असतो, प्रचंड हट्टी मुलगा असतो, तुमच्यासारखा शहाणा नसतो. आणि त्या हट्टी मुलाला त्या गावात जत्रा भरलेली असते आणि जत्रेला जायचं असतं आणि त्याचे आईवडील म्हणतात की जाऊयात आपण जत्रेला, चला. तो म्हणतो मला काय खेळणं घ्यायचं आहे, अजून काय काय घ्यायचं आहे, खाऊ घ्यायचं आहे. आईवडील म्हणतात नाही, आम्ही सांगू तेच घ्यायचं बरं का, उगाच काहीतरी हट्ट करायचं नाही. मुलगा चिडतो, मला यायचंच नाही म्हणतो जत्रेत. आईवडील म्हणतात आता याची खोड मोडायची बरं का. ते म्हणतात ठीक आहे तू राहा घरी, आम्ही जत्रेला जाऊन येतो. म्हणून आईवडील जत्रेला जातात. पण आता मुलाला तर जत्रेला जायचं आहे, त्याला त्याच्यासाठी गुगली आहे की आईवडील घरी सोडून गेलेत. मग आता जायचं कसं? गेलो तर काय म्हणणार सगळे, यार तू तर येणार नव्हतास, मग कसा आलास? मग त्याला एक आयडिया सुचते. तो काय करतो, दारात दावणीला म्हैस बांधलेली असते, ती म्हैस सोडतो आणि त्या म्हशीची शेपटी पिरगाळत पिरगाळत त्या जत्रेकडे जायला निघतो. आणि जाताना काय,
अगं अगं म्हशी मला कुठं नेशी, अगं अगं म्हशी मला कुठं नेशी. जत्रेपर्यंत पोचतो. आई वडील विचारतात, अरे तू येणार नव्हतास ना, मग कसं आलास? मी कुठं आलो, म्हैस घेऊन आली मला, मी तिला म्हणतोय अगं अगं म्हशी मला कुठं नेशी. तर अशी ती मी आलेलोच नाहीये, म्हैस घेऊन आली म्हणून मी आलो. म्हणजे थोडक्यात काय, यायचं असतं, करायचं असतं, पण प्रत्येक वेळेस कुणीतरी चल ना हे कर ना हे कर ना हे कर ना असं करत राहायचं. असं जेव्हा त्याच्यामध्ये भाव येतात तेव्हा ती म्हण वापरली जाते की अगं अगं म्हशी मला कुठं नेशी. ही म्हण काय माहिती आहे? येस, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. प्रत्येकाला आपली कपॅसिटी माहिती असावी, प्रत्येकाला आपलं वकूळ काय आहे माहिती असावा. आणि सरडा आपल्याला माहिती आहे की सरडा हा प्राणी काय जास्ती उड्या मारू शकत नाही. तो इथून समजा तिथे कुंपण असेल तर इथून तिथपर्यंतच जाणार, तो त्याच्या पलीकडे काय तो जाऊ शकणार नाही. त्याच्यासाठी असे जेव्हा प्रसंग येतात त्यावेळेस सरड्याची धाव कुंपणापर्यंत. एखादा माणूस त्याच्या पलीकडे काही प्रयत्न करणार नाही हे आपल्याला कन्फर्म जेव्हा माहिती असतं तेव्हा आपण सरड्याची धाव कुंपणापर्यंत ही म्हण वापरतो. आता पुढचा प्रकार आहे वाक्प्रचार. आता ते वाक्प्रचार आहे बरं का मुलांना, वाक्यप्रचार नाही. वाक्यप्रचार हा चुकीचा शब्द आपल्याकडे वापरला जातो. वाक्यप्रचार असा शब्दच नाही आहे मराठीत. वाक्प्रचार म्हणजे काय, बऱ्याचदा गडबड अशी होते की म्हण आणि वाक्प्रचार सारखेच वाटतात, पण दोन्हीमध्ये फरक आहे. वाक्प्रचार हा एखाद दुसरा शब्द असतो, म्हण म्हणजे अख्खं जवळजवळ वाक्य असू शकतं त्याच्यामध्ये. तर असे काही वाक्प्रचार आपल्याकडे आहेत. तर काय, अंगाची लाही लाही होणे म्हणजे काय की खूप त्रास होतोय मला, खूप वेदना होतोय, किंवा हा राग आल्यावर सुद्धा काही ठिकाणी वाक्प्रचार वापरला जातो की माझ्या अंगाची खूप लाहीलाही होतीये. आत्ता सुद्धा गरम होत असेल तर अंगाची खूप लाहीलाही होतीये. त्याच्यानंतर कपाळ मोक्ष होणे म्हणजे काय की एखादी गोष्ट आपण करतोय आणि त्याच्यामध्ये सपशेल फसली ती गोष्ट आणि काही आता त्यातनं पुढे आपल्याला मिळणार नाही, तर तो कपाळमोक्ष झालेला असतो. त्याचा खरा मराठीतला अर्थ वेगळा आहे, पण वाक्प्रचार म्हणून जेव्हा आपण कपाळमोक्ष होणे किंवा हे सगळे शब्द वापरतो तेव्हा ते त्या त्या प्रसंगानुरूप आलेले शब्द तिथे असतात. कान फुंकणे, एखाद्याची तक्रार आपण करतो शिक्षकांकडे जाऊन किंवा तुम्हाला असं करतोय तर मग त्याला कान फुंकणे म्हणतात. दातखीळ बसणे, अचानक काही गोष्टी आपल्या समोर आल्या दिसल्या की ज्या आपल्या कल्पनेतही नव्हत्या की असं होईल आणि त्यानंतर आपण गप्प होतो, एकदम काही बोलण्याच्या मनस्थितीत राहत नाही, तर त्याला दातखीळ बसणे असा वाक्प्रचार आपल्याकडे आहे. कंठ फुटणे मोठी लोक बऱ्याचदा वापरतात, मला अजूनही वापरतात, काय कंठ फुटलाय का तुला? कंठ फुटणे म्हणजे खूप बोलतोस तू, थोडंसं शांतीत राहा आणि कमी बोल, असा जेव्हा प्रसंग असतो तेव्हा त्याला कंठ फुटणे असं म्हणतात. ब्रह्मानंदी टाळी लागणे, शिक्षक शिकवतायत गणित, आपली तंद्री लागली आहे, बाहेर कुठला पक्षी उडतोय ह्याच्याकडे आपलं लक्ष नाही आणि मग शिक्षक आपल्याला म्हणतात काय ब्रह्मानंदी टाळी लागली का, याचा अर्थ तुझं लक्ष नाही आहे, दुसरीकडे कुठेतरी बघतोस तू, तर ते इकडे लक्ष दे. नाकी नऊ येणे म्हणजे खूप दंगा असतो, खूप त्रास असतो, बऱ्याचदा ट्रॅफिकचे हॉर्न्स असतात आणि हे त्यांनी वैतागायला होतं, त्यावेळेस जे वाक्प्रचार वापरतात त्याला नाकी नऊ येणे असा एक त्याच्यामध्ये वाक्प्रचार आहे. आता काही लेखकांची, काही कवींचे फोटो आपल्याकडे आहेत, तरी हे लेखक असतील, कवी असतील, टोपण नावाने त्यांचं लेखन करतात. तर ही टोपण नावं उगाचच घेतलेली नाही आहेत त्यांनी. त्या टोपण नावांच्या मागेही काही विचार आहे, टोपण नावांनाही काही अर्थ आहे. तर तो अर्थ काय आहे की आता हे कवी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर हे कुसुमाग्रजांचं मूळ नाव. तर कुसुमाग्रज हे जे नाव आहे ना, कारण कुसुमाग्रजांच्या धाकट्या बहिणीचं नाव होतं कुसुम आणि म्हणून धाकट्या बहिणीवरचं प्रेम दाखवायला म्हणून किंवा धाकट्या बहिणीविषयी आदर म्हणून कुसुमाग्रजांनी ते आपल्याला टोपण नाव स्वीकारलं की कुसुमाग्रज म्हणजे कुसुमचा मोठा भाऊ, म्हणजे अग्रज म्हणजे संस्कृतमध्ये भाऊ, म्हणून कुसुमाग्रज. याच्यानंतर कोण आहे आपल्याकडे, ग्रेस नावाचे खूप सुंदर कवी आहेत.
ग्रेसांच्या कविता मला प्रचंड आवडतात. आता ग्रेस हे टोपण नाव त्यांनी का स्वीकारलं मला माहिती नाही, कदाचित कुणाला माहिती असेल तर मला जरूर सांगा. पण ग्रेसांचं मूळ नाव माणिक सीताराम गोडघाटे असं होतं. त्याच्यानंतर कोणे केशवसूत, कृष्णाजी केशव दामले हे केशवसूतांचं मूळ नाव. आता नावात दिसतंय आपल्याला कृष्णाजी केशव दामले म्हणजे काय, वडिलांचं नाव केशव आहे, केशवांचा सूत, सूत म्हणजे मुलगा, म्हणजे केशवांचा जो मुलगा त्याचं नाव केशवसूत, म्हणून केशवसूतांचं नाव हे केशवसूत. नंतर गोविंदाग्रज, राम गणेश गडकरी म्हणून आपल्याकडे मोठे लेखक आणि कवी होऊन गेले, नाटककारही होते ते. तर राम गणेश गडकरींचं टोपण नाव होतं गोविंदाग्रज, का तर त्यांच्या धाकट्या भावाचं नाव गोविंदा होतं आणि त्याच्यावरून त्यांनी स्वतःचं टोपण नाव हे गोविंदाग्रज असं घेतलेलं होतं. आरतीप्रभू नावाचे कवी होते. आरतीप्रभूंचं सुद्धा मूळ नाव चिंत्र्य खानोलकर नावाने ते ओळखले जातात, चिंतामण त्र्यंबक खानोलकर असं त्यांचं मूळ नाव आहे. आता ही सगळी मराठीची गंमत आपण बघतोय. आत्तापर्यंत मराठी महाराष्ट्रामध्ये, विशेष करून महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा काही भाग, मध्य प्रदेशचा काही भाग, या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मराठी बोलली जाते. त्याचे अनेक प्रकार आहेत. त्यातले काही प्रकार इथं दिलेले आहेत की पुणेरी मराठी जे आपण म्हणतो, पुणे भागामध्ये, थोडीशी नाशिक साईडला बोलली जाते ती पुणेरी मराठी. त्याच्यानंतर कोल्हापूरचा एक वेगळाच साज आहे. म्हणजे कोल्हापूरकडं एक खूप प्रसिद्ध म्हण आहे की तोंड शिवराळे मनात काय नाही. त्याचा अर्थ असा आहे की जे काही राग असेल, शिव्याशाप असतील ते सगळं तोंडावर येतो, ते मनात त्या माणसाच्या काही नाही, मन खूप निर्मळ आहे. कोल्हापूरकडे खूप जण असं म्हणलं जातं. माझी सासूरवाडी कोल्हापूर असल्यामुळं मला हे अनुभव खूप बऱ्याचदा येतात गेली 10 वर्ष. त्यामुळं कोल्हापूरचा एक वेगळा असा बाज आहे. मराठवाडी मराठी एक आपल्याकडे बोलली जाते की मराठवाडा म्हणजे नांदेड, लातूर, संभाजीनगर असेल या भागामध्ये बोलली जाणारी मराठी. त्याच्यानंतर खानदेशी मराठी आहे, धुळे जळगाव भागामध्ये त्यांचा एक वेगळा. त्याच्यामध्ये अजून एक छोटासा प्रकार येतो म्हणजे अहिराणी मराठी. ही अहिराणी ही एक तिथली वेगळी भाषा आहे. जो आपण मगाशी एका शिलालेखाचा उल्लेख केला तो शिलालेख अहिराणी मराठीमधला शिलालेख आहे. त्याच्यानंतर वऱ्हाडी म्हणजे नागपूर, अमरावती त्या भागात बोलली जाणारी मराठी. आणि कोकणी मराठी म्हणजे कोकणामध्ये जी बोलली जाते विशेष करून, त्यात सुद्धा मालवणी वेगळी येते परत, कारण मालवण भागामध्ये, मालवण सिंधुदुर्ग भागामध्ये एक वेगळी मराठी बोलली जाते. पुन्हा वरचा जर उत्तर कोकण बघितला आपण, मध्य कोकण बघितला, रत्नागिरी, अलिबाग हा भाग, तर तिथे कोकणी मराठी बोलली जाते. तर मराठीची ही अशी गंमत आहे की आपल्याकडे म्हणलं जातं दर 10 मिनिटाला किंवा काही अंतरावर मराठी भाषा बदलते. तर ती अशा पद्धतीने बदलते. आणि जर या भाषेचा आपण अभ्यास केला किंवा या भाषेचा अभ्यास म्हणजे काही खूप खोल जाऊन संशोधन करायची गरज नाही, नुसतं निरीक्षण जरी केलं तरी आपल्याला लक्षात येतं की ही मराठी कशी बदलत गेली आहे. प्रत्येक भागात एखादा शब्द आपण इथे वापरत असू तर त्या शब्दाचा कोल्हापूर, सातारा भागामध्ये गेलं तर काय अर्थ होतो, किंवा त्या अर्थाला धरून तिकडे कसं साहित्य निर्माण झालेलं आहे. तर अशा पद्धतीने ही मराठी आपण अभ्यासू शकतो आणि या मराठीचा पुढे जाऊन आपण प्रचार करू शकतो. मला वाटतं मराठीविषयी बोलायला खूप आहे आणि सांगायचं तर अजून 40-50 स्लाईड्स अशा पण करता येतील, पण मी जास्ती खोलात जाऊन शिरत नाही मुद्दामून, कारण मराठीचे व्याकरणाचे नियम भरपूर आहेत. मराठीच्या ज्याला संधी व्याकरणामधल्या म्हणतात, किंवा कवितांचे अनेक प्रकार आहेत, लेखांचे प्रकार अनेक आहेत. आणि अशा सर्व गोष्टींनी युक्त अशी ही आपली मराठी भाषा आहे, जी आता अभिजात मराठी म्हणून सरकारने जाहीर केलेली आहे. मला वाटतं या मराठीचा सगळ्यांनाच आपल्याला अभिमान असला पाहिजे. मी मगाशी जसं म्हणलं की समोरचा व्यक्ती कुठलाही भाषिक असू दे, आपण सुरुवात करताना जर मराठीतनं केली आणि नंतर समजा त्याला मराठी येत नसेल तर हिंदी असेल, इंग्रजी असेल तर त्याच्यामध्ये आपण बोललो तर मराठीचा प्रचार जास्ती प्रमाणात होईल आणि अजून पुढची
1000-2000 वर्षसुद्धा मराठी टिकेल, मराठीतनं उत्तमोत्तम साहित्य निर्माण होईल आणि या सगळ्याचं मिळून पुन्हा एकदा मराठीचा अभिजात दर्जा पुढची अनेक वर्ष टिकवून ठेवणं हे मला वाटतं आपल्या सगळ्यांच्याच हातात आहे आणि सगळी लहान मुलं आहेत हे पुढं जाऊन सगळे मोठे होणार आहेत आणि त्यामुळे यांच्यापुढं हा विषय आज मांडता आला मला हे खरोखर माझ्यासाठी खूप छान गोष्ट आहे, खूप भाग्याची गोष्ट आहे की माईंचा सहवास ज्या वास्तूला लाभला त्या वास्तूमध्ये मला यायला मिळालं आणि इथे मुलांची चर्चा करायला मिळाली. त्याबद्दल मी सर्वप्रथम संस्थेचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि एवढ्या शांतपणे तुम्ही सगळ्यांनी माझी ही बडबड ऐकली त्याबद्दल तुमचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. काय काय उल्लेख म्हणजे इतिहासात म्हणतोस का? तसा उल्लेख कुणी केला असं सांगता येत नाही कारण मी जसं म्हणलं की शिलालेखामध्ये जी मराठी दिसली ती पहिलं लिखित मराठी स्वरूप मानलं जातं आपल्याकडे. त्यामुळे असा भाषिक स्वरूपातला उल्लेख पहिला कोणी केला असं सांगता येत नाही पण शिलालेखांमध्ये त्या श्रवणबेळगोळच्या शिलालेखात मराठी पहिल्यांदा दिसली आणि त्याच्यानंतर मानसोल्लास किंवा लीळाचरित्र नावाचा एक आपल्याकडे ग्रंथ आहे. या ग्रंथांमध्ये जी मराठी वापरली गेली आहे तर ही मराठी छापील म्हणण्यापेक्षा लिखित स्वरूपातली पहिली मराठी अशी आपल्याकडे मानली जाते. मी ह्याला पण तेच उत्तर देईन की मग एक नक्की निर्मिती कशी झाली हे आपण नाही सांगू शकत पण मी मगाशी जसं म्हणलं की महाराष्ट्री प्राकृत नावाची भाषा होती आपल्याकडे. महाराष्ट्री प्राकृत भाषेचे अनेक शिलालेख आपल्याकडे आहेत, जुने ग्रंथ आहेत की गाथा सप्तशती नावाचा ग्रंथ आहे जो सातवाहन राजांनी लिहिलेला आहे 2ऱ्या-3ऱ्या शतकामध्ये. तर याची जी भाषा आहे या ग्रंथाची तर ती महाराष्ट्री प्राकृत भाषा आहे आणि ह्या प्राकृत भाषेपासून नंतर बदलत जे मराठीचं आत्ताचं स्वरूप आहे ते आपण बघतो आणि अशा प्रकारे ते मराठीचं निर्मिती झाली असं मानलं जातं. त्याच्यामध्ये अभिजात दर्जा म्हणजे मराठी जी भाषा सगळ्यात जास्त जुनी आहे, ज्याला 2 ते 2.5 हजार वर्षाचं वय आहे किंवा 2 ते 2.5 हजार वर्षापासून त्या विशिष्ट भागामध्ये म्हणजे आता मराठी महाराष्ट्रात बोलली जाते तर 2 ते 2.5 हजार वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ती भाषा बोलली जाते. त्याच्यामध्ये तेवढ्याच जुनी वाङ्मय आहे, तेवढं जुनं साहित्य आहे, अनेक संत परंपरा आपल्याकडे आहेत. तर हे सगळं ज्या भाषेमध्ये आहे ती भाषा अभिजात म्हणून आपल्याकडे मानली जाते त्याला. मला 5 भाषा येतात. मराठी तर येतेच, इंग्रजी येते, हिंदी आपल्याला येते, जर्मन येते आणि फ्रेंच येते. हां फ्रेंच भाषा काय कुठे? फ्रान्स हा जो युरोपमधला भाग आहे ना या सगळ्या युरोपीय भाषा आहेत. जर्मन असेल, फ्रेंच असेल, इटालियन असेल या सगळ्या युरोपीय भाषा आहेत. विशेष करून पुण्यामध्ये पण हा प्रकार सध्या खूप आपल्याला सुदैवाने बघायला मिळतो की अनेक परकीय भाषा या शिकवल्या जातात की कॉर्पोरेट जग जे आहे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तिथं या भाषांचा उपयोग होतो आणि अलियन्स नावाची संस्था आहे सेनापती बापट रोडला, तिथे फ्रेंच शिकवली जाते किंवा मॅक्समुलर भवनमध्ये जर्मन शिकवली जाते. असे वेगवेगळ्या या युरोपियन भाषा आपल्याकडे शिकवल्या जातात. अरे बापरे. थांबा मला आता आठवलं पाहिजे, मला ते मराठीतनं जर्मनमध्ये शिफ्ट झालं पाहिजे. ओके. एस फेल्ट मी अ गुड म्हणजे काय, इथं येऊन मला खूप छान वाटतं असं त्याचा. आधी मॅडम जसं म्हणलं की तुझं नाव काय, वास इज दाय नाम, तुझं नाव काय. फ्रेंच. ओके. बोंजूर.
बोंजूर म्हणजे गुड मॉर्निंग ज्याला म्हणतो किंवा हाय हॅलो ज्याला आपण म्हणतो. बोंजूर हे 4-5 ठिकाणी वापरलं जातं, त्याचं एकच असं हे नाही आहे. पण मेन बोंजूरचा वापर ह्याच्यासाठी किंवा नमस्कार जसं आपण म्हणतो मराठीमध्ये तसं बोंजूर वापरलं जातं फ्रेंचमध्ये. नाही, र शब्दामध्ये र आहे पण प्रोनाऊन्स करताना र करत नाही, जू करतात नुसतं. आणि मग बऱ्याचशा युरोपियन भाषांचं असंच आहे मला वाटतं, ॲक्सेंट्स वेगळे असतात. आणि हां सायलेंट होतं. मराठी भाषेचं ज्ञान खरं सांगू का, मी वेगळी अशी मराठी शिकलो नाही. मी शाळेत असल्यापासून मराठीचं ज्ञान घेतो. कसं सांगतो, मी मगाशी जे सांगितलं की आपण मराठी बोलतो, मराठी वाचतो, मराठी लिहितो, बरोबर, हेच आपलं ज्ञान आहे. यातूनच आपण कुतूहल नावाची जी गोष्ट नाही, मी बऱ्याचदा माझ्या व्याख्यानामध्ये सांगतो की आपल्याकडे एक जादूची कांडी आहे. तुमच्याकडे लहान मुलांकडे जर ती खूप मोठ्या प्रमाणात आहे की कुतूहल, क्युरिओसिटी ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, कुतूहल जर असेल ना तर जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाही, जगातलं कुठलंही संशोधन अशक्य नाही आणि तुम्ही ते करू शकता. आणि मराठीविषयी कुतूहल, आता म्हणी सांगितल्या किंवा वाक्प्रचार सांगितले किंवा अजून काही शब्द असतील तर हे कसे आले, की बाबा याचा मागचा अर्थ काय आहे, किंवा एखादी कविता असेल तर ही कविता अशी का लिहिली, इथे हा शब्द का वापरला, हा जर कुतूहल असेल तर ती मराठी आपोआप शिकली जाते. कारण आपली ती मातृभाषा आहे ना, त्यामुळे ती नव्याने अशी त्याच्यामध्ये बसून की अरे आपण आता मराठी शिकू असं ती नाही, ती सहज पद्धतीने ती आत्मसात करता येते आपल्याला. जर्मन, फ्रेंच शिकायला मला 2 वर्ष लागली, जर्मन शिकायला 1 वर्ष लागलं. अजून आहेत कोणा प्रश्न? वाटतंय खूप आपल्याकडे. मला आता नाव आठवत नाही, जर मी चुकत नसेल तर मला वाटतं बहुतेक मोरारजी देसाईंचं हे उदाहरण आहे. आपले पंतप्रधान होते पूर्वीचे. मोरारजी देसाईंना 18 भाषा येत होत्या. आणि मी उदाहरण चुकत असेल माझं, मला नक्की आठवत नाही आता. पण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये श्रीकांत जिचकार म्हणून मंत्री होते, नंतर ते मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष पण होते. श्रीकांत जिचकारांना 22 भाषा येत होत्या आणि 22 मधल्या 15 भाषांवर त्यांची PhD होती. मला असं काहीतरी करायची खूप इच्छा आहे, माहीत नाही करू शकेन की नाही. अजून खूप भाषा शिकायची इच्छा आहे, भाषांची गंमत बघायची इच्छा आहे. संभाजी महाराजांना खूप भाषा येत होत्या. संभाजी महाराजांना इंग्रजी येत होतं, संभाजी महाराजांना फ्रेंच येत होतं, संस्कृत तर येतच होतं, मराठी आणि संस्कृत. त्यामुळं फारसी तर त्यावेळेस वापरातच होतं. हां, हो, सगळ्या भाषा त्या आणि या भाषा ज्या आहेत ना ह्याच्यावरनं आडनावं पण आलेली आहेत आपल्याकडे. म्हणजे आपल्याकडे एक वाकनीस आडनाव आहे मराठीमध्ये. वाकनीस आडनाव हे या भाषेवरनं आलेलं आहे. वाका नावाचा एक प्रकार होता की राजा असेल, कुठलाही मुघल राजा असेल किंवा कुठलाही राजा असेल, तो राजा त्याचं जे काही विशिष्ट फौज असायची, त्याला हुजरातीची फौज म्हणायचे, त्या हुजरातीच्या फौजेला काही पत्र पाठवायचा, काही आदेश पाठवायचा आणि ती फौज हे आदेश नीट पाळते की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी काही मंडळी असायची. आणि ती मंडळी जे पत्र लिहून पाठवायची त्या पत्रांना वाका म्हणायचे. आणि या वाका वेगवेगळ्या भाषेत असायचा आणि या वाका वाचून दाखवणारा जो माणूस त्याला वकाय नवीस असा मूळचा फारसी शब्द आहे आणि त्याच्यावरून वाकनीस हा शब्द आणि नंतर त्याचं आडनाव झालं. किंवा पोतनीस असेल किंवा अजून परांजपे नावाचं आडनाव आहे आपल्याकडे. तर परांजपे म्हणजे वाणीचे आपल्याकडे प्रकार सांगितलेत की परावाणी किंवा अजून 3-4-5 प्रकार आहेत त्याचे. परावाणी म्हणजे असा माणूस जो स्वतःच्या, ते थोडंसं अध्यात्माचा भाग आहे त्यामुळे मी जास्ती खोलात शिरत नाही, पण परा नावाची वाणी असते, आपल्या कुंडलिनीपासून ती जागृत होते आणि हा माणूस त्या कुंडलिनीपासून जागृत झालेल्या वाणीमधून विचार करतो किंवा वाणीमधून बोलतो किंवा त्याचे जे शब्द आहेत ते तेवढे ताकदीचे आहेत असं ज्याच्या बाबतीत आहे तो परांजपे. असे अनेक बरेच शब्द आहेत. आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, तर फडणवीस हा शब्द सुद्धा त्याच्या फर्दनवीस मूळचा शब्द आहे, त्याच्यावरून आलेला शब्द आहे तो. असे बरेच अनेक शब्द आहेत असे.
हा प्रश्न खूप, मला वाटतं टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. माझा अतिशय आवडीचा विषय पुस्तकं वाचणे. मग अशीच आम्ही प्रतिभा आणि मी बोलत होतो की मुलांनी खूप 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 वाचलं पाहिजे. वाचन आहे तर सगळं आहे. वाचाल तर वाचाल उगाच म्हणत नाहीत आपल्याकडे. मुलांनी वाचण्यासारखे बरेच ग्रंथ आहेत आपल्याकडे. मी म्हणतो आपल्याला स्पायडरमॅन, सुपरमॅन माहिती असतात. हे सगळे हॉलिवूडमधनं आपल्याकडे आलेले सुपर हिरोज आहेत सगळे. आपल्या मराठीचे पण सुपर हिरोज आहेत. फास्टर फेणे नावाचा एक भा. रा. भागवतांनी लिहिलेली एक खूप छान सिरीज आहे पुस्तकांची. मला वाटतं 11 का 12 भाग आहेत त्याचे. फास्टर फेणे तुम्ही जरूर वाचा. ह्या वयाला तर अगदी उत्तम. आणि आत्ता नव्याने मला वाटतं फास्टर फेणे परत त्यांनी प्रकाशित केलं, कारण मी शाळेत असताना ते खूपच बूममध्ये होतं. नंतर काही काळ त्याच्या प्रती मिळत नव्हत्या, पण आत्ता मागच्या वर्षी परत फास्टर फेणे नव्याने प्रकाशित झाले. त्यामुळे फास्टर फेणे असेल, त्याच्यानंतर इसापनीतीच्या गोष्टी असतील, अजून छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक चरित्र आपल्याकडे लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये सदानंद मोरेंनी लिहिलेलं आहे, बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर गजानन मेहेंदळेंनी लिहिलेलं आहे, की जे लहान मुलं वाचू शकतात. त्यातून लहान मुलांना वेगवेगळ्या गोष्टी कळू शकतात. गोनी दांडेकरांची अनेक पुस्तकं आहेत जी लहान मुलांनी, मोगरा फुलला नावाचं त्यांचं पुस्तक आहे की ज्ञानेश्वरांचं चरित्र येते, की ते मुलांनी वाचायलाच हवं. अशी अनेक पुस्तकं आहेत आपल्याकडे. अजून नाही सांगू शकत रे तसं, म्हणजे मलाच आठवत नाही आता. पण वाचन चालू असतं. कसं होतं ना, एकदा वाचनाचं वेळ लागलं ना की आपल्याला वाचलं पाहिजे, की आपण वाचल्याशिवाय आपला एकही दिवस जात नाही. त्यामुळं मी एक साधारण स्वतःचं अभ्यासक्रम म्हणण्यापेक्षा एक रुटीन ठरवलेलं आहे की संध्याकाळी निदान 1 पान तरी वाचायचं. पुस्तक कुठलंही असेल, निदान 1 पान वाचायचं आणि मग झोपायचं रात्री. त्यामुळं अशी पुस्तकं, माझी स्वतःची पर्सनल लायब्ररी पण आहे घरामध्ये. माझ्याकडे जवळजवळ आता हे काय म्हणू आपण, स्वतःचं कौतुक करत नाही आहे मी, पण जवळजवळ 1600 ते 1700 पुस्तकं आहेत माझ्याकडे. त्यातली 1000 पुस्तकं तरी मी वाचलेली आहेत, हे मी 100% सांगू शकतो. आवडलेलं पुस्तक खूप आहेत तशी, पण मी आत्ता जसं सांगितलं फास्टर फेणे, मला ना लहानपणी वक्तृत्व स्पर्धेत एका मी भाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये पहिला नंबर आला म्हणून फास्टर फेणेची 6 पुस्तकं आमच्या शाळेने घेतलेली होती. आणि तेव्हापासून हे मला फास्टर फेणेचं वेड लागलं की तो वाचला. आता सगळे 20 भाग वाचून झाले नाही आहेत माझे, 12 भाग मी वाचले आहेत, त्यातले 8 वाचायचे आहेत अजून, पण आता ते वाचेन नक्की. पण फास्टर फेणे आवडतं. त्याच्यानंतर अजून कविता संग्रह कुठलेही कुणीही लिहिलेले असू देत, मला कविता संग्रह प्रचंड आवडतात वाचायला. त्याच्यानंतर इतिहासाशी निगडीत पुस्तकं आहेत. मी आत्ताची जी सांगितली, सदानंद मोरेंचं असेल, बाबासाहेब पुरंदरेंचं असेल, ती पुस्तकं वाचायला आवडतात. त्याच्यानंतर कादंबऱ्या ययाती आहे. अजून राऊ नावाची कादंबरी आहे नासई नंदरांची, तर ती सुद्धा आवडते वाचायला. आणि पु ल देशपांडेंची पुस्तकं तर प्रचंड आवडतात. म्हणजे मी जेव्हा जेव्हा पुस्तकं घेतो तेव्हा माझा एक गेले 5 वर्ष नियम आहे की पुलंचं एक तरी पुस्तक घेतलं पाहिजे बाकीच्या पुस्तकांबरोबर. त्यामुळं पु ल देशपांडेंची पुस्तकं वाचायला आवडतात. काय म्हणला? पहिला असं नाही म्हणता येणार, पण आत्तापर्यंत जे संशोधन झालं ना त्यामध्ये मानसोल्लास नावाचा एक ग्रंथ आहे आणि लीळाचरित्र नावाचा एक ग्रंथ आहे. हे 2 ग्रंथ मराठीतले पहिले ग्रंथ आपल्याकडे मानले जातात की ते पहिल्यांदा लिहिले गेले. त्याच्या आधी असावेत, पण त्याच्यावर अजून संशोधन झालेलं नाही आहे थोडं. थँक्यू. माय मराठी अमुची भाषा तिची अशी समृद्धी असे. माय मराठी अमुची भाषा तिची अशी समृद्धी असे. मंदिरातल्या देवास जागवी भाट गाऊनी भूपाळी. मंदिरातल्या देवास जागवी भाट गाऊनी भूपाळी. आईच्या ओठी सजते बाळासाठी अंगाई.
आईच्या ओठी सजते बाळासाठी अंगाई, तसेच जात्यावरती बसता तीच गात असे सुंदर ओवी, तसेच जात्यावरती बसता तीच गात असे सुंदर ओवी. गाव जागवी वासुदेव हा दान पावलं गाऊनी, गाव जागवी वासुदेव हा दान पावलं गाऊनी, देवाचा हा जागर करती गोंधळी अन वाघ्या मुरळी. तुकोबांची अभंगवाणी भजनी दंग वृद्ध मंडळी, तुकोबांची अभंगवाणी भजनी दंग वृद्ध मंडळी. डफतुंतुने घेऊन हाती शाहीर गाती पोवाडे, डफतुंतुने घेऊन हाती शाहीर गाती पोवाडे. गुरु शिष्यांसाठी पाठ्यपुस्तकाते कविता लेख आणि धडे, कविता लेख आणि धडे. नदीच्या काठी सजनासाठी प्रेमगीत फुले, नदीच्या काठी सजनासाठी प्रेमगीत फुले. श्रावण मासी फेरावरची गाणी फांदीवर झोपाळा झुले, फांदीवर झोपाळा झुले. कथा कीर्तने भारुडे यातून समाज प्रबोधनाचे कार्य होत असे, कथा कीर्तने भारुडे यातून समाज प्रबोधनाचे कार्य होत असे. ज्ञानराजांचे पसायदान हे विठुरायाचा प्रसाद असे, विठुरायाचा प्रसाद असे. अशी ही आमची बोली, अशी ही आमची भाषा, अशी ही आमची बोली, अशी ही आमची भाषा. कधी वाटे राकट तरीही, कधी वाटे राकट तरीही आमास प्रिय आमची वाचा, आमास प्रिय आमची वाचा. नमस्कार. आज आपले प्रमुख पाहुणे आदित्य दादा यांनी बोलीभाषा शुद्ध का असावी, प्रमाण भाषेचे महत्त्व यावर आम्हाला सोप्या शब्दात मार्गदर्शन केले. आम्हाला यातून भरपूर शिकायला मिळाले, याबद्दल मी सर्वांच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर सर्व ताई दादा यांनी देखील या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली, यांचे देखील आभार. आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनी शांतपणे आणि लक्षपूर्वक कार्यक्रम ऐकला, त्यांचे देखील आभार. आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करतो. धन्यवाद.